नमस्कार. मी चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आजपासून खंड चालू करणार आहोत 20वा. अज्ञातवास पर्व भाग 3, उद्योग पर्व पुढे चालू. आणि ह्याच्यात आपण प्रथम बघणार आहोत सनत सुजाता पर्व भाग 41वा. धृतराष्ट्र म्हणतात, अरे विदुरा, आता काही सांगण्यासारखं राहिलं असल्यास ते सुद्धा मला ऐकायचं आहे. तुझी सांगण्याची पद्धत फारच रोचक आहे. विदुर म्हणतोय, अहो धृतराष्ट्र, ते महान प्राचीन आणि अमर असलेले ऋषी सनत सुजाता जे कायम ब्रह्मचर्य पालन करत होते, ते सांगायचे की मृत्यू अशी काही गोष्टच नसते. त्यांचं त्याबद्दलचे विचार मी तुम्हाला सांगतोय. धृतराष्ट्र त्याला म्हणतात, मला ठाऊक आहे की तू ते मला नक्कीच सांगू शकशील. तेवढा हुशार तू नक्कीच आहेस. विदुर त्यावर म्हणतो, अहो, मी शूद्र कुळातील असल्यामुळे फार काही त्या विषयावर बोलणं योग्य होणार नाही, पण एवढं नक्की मी सांगू शकतो की त्या ज्ञानी ब्राह्मणाने जे सांगितलं ते अंतिम सत्य होतं. ब्राह्मण कुळात जन्म घेतलेला सुद्धा त्यावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही, म्हणून मी त्यावर बोलण्याचं धाडस करणार कसं? त्यावर धृतराष्ट्र त्याला म्हणतो, अरे ते सगळं सोड, कारण मला माहीत आहे की तू कोणत्याही ब्राह्मणापेक्षा काही कमी नाही आहेस आणि तुला त्याचं बरंच कळतं. म्हणून मला सांग, अरे विदुरा, मी या देहाने त्या प्राचीन आणि अमर ऋषीला भेटू शकतो का? वैशंपायन पुढे सांगतायत, विदुर त्या महान ऋषींचं स्मरण करायला लागतो. त्याच्या तीव्र तपस्येमुळे तिथे तो अमर ऋषी साक्षात प्रकट होतो. ते पाहिल्याबरोबर विदुर त्याच्या रिवाजानुसार आदरातिथ्य करतो. त्यानंतर ते स्वीकारून तो ऋषी त्याला दिलेल्या आसनावर विराजमान होतो. त्यानंतर विदुर त्या ऋषीला म्हणतायत, अहो ज्ञानी सनत सुजातजी, आमच्या मोठ्या बंधूला त्यांच्या काही शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे, तरी आपण ते सांगू शकाल का? कारण मी शूद्र कुळातील असल्यामुळे मी ते काही करू शकत नाही. आपण जर त्याच्या शंकांचं निरसन करणार असाल तर त्यांची मोठ्या विवंचनेतून सुटका होईल. जीवनातील प्राप्ती आणि नुकसान, काय योग्य आणि काय अयोग्य, ऱ्हास आणि मृत्यू, भीती आणि मत्सर, तहान आणि भूक, गर्व आणि समृद्धी, आवड आणि नावड, वासना, क्रोध आणि जीवनातील चढ उतार तो सहजपणे सहन करू शकेल. इथेच आपला सनत सुजाता पर्व भाग 41वा संपलेला आहे. भाग 42वा. वैशंपायन पुढे सांगतात की त्यानंतर राजा धृतराष्ट्र विदुरांचं कौतुक करत ऋषीला विचारतो, अहो महान ऋषी, मी ऐकतो आहे की आपण सांगता की मृत्यू अशी काही गोष्टच नाही आहे. पुढे असं समजतात की असुर आणि देव अध्यात्म साधना करतात कारण त्यांना मृत्यू नको असतो. ह्यात काय तथ्य आहे ते जरा मला समजावून सांगितलं तर आपली माझ्यावर खूप मोठी कृपा होईल. सनत सुजात त्यावर त्याच्याकडे हात म्हणतात की काही जण समजतात की मृत्यू काही विशिष्ट गोष्टी केल्यानंतर टाळता येतो. दुसरे काही समजतात मृत्यू अशी काही गोष्टच नाही आहे. तू आता मला विचारतो आहेस यातलं खरं काय आहे ते ऐक. मी काय सांगतो ते. मी जे सांगतो ते ऐकल्यावर तुझ्या मनातील सर्व शंकांचं समाधान होईल. अरे क्षत्रिया, वस्तुतः दोनही गोष्ट त्यांच्या सापेक्षतेप्रमाणे खऱ्याच आहेत. ज्ञानी माणसं समजतात की मृत्यूचं अस्तित्व अज्ञानामुळे मान्य केलं जातं. खऱ्या अर्थाने अज्ञान म्हणजेच मृत्यू आणि ज्ञान म्हणजे अमरत्व. असुरांचा मृत्यू त्यांच्या अज्ञानामुळे होत असतो. देवांना ज्ञान असल्यामुळे ते अमर समजले जातात. त्यामुळे ते ब्रह्म अवस्थेला पोचतात. मृत्यू कोणाला खात नाही, जसं वाघ त्याच्या सावजाला खातो. मृत्यूचे काही स्वरूपही नसतं. त्याचप्रमाणे काही समजतात की यम म्हणजे मृत्यू. असं समजतात की तो काल्पनिक देव यम हा पितरांच्या राजांचा राजा आहे. त्यांची कल्पना ज्ञानी लोकांना आनंद देते आणि अज्ञानी लोकांना भीती. ऋषी पुढे सांगतात की मृत्यूचे काही प्रकार असतात. शरीराचा मृत्यू, अहंकाराचा मृत्यू, वासनांचा मृत्यू, लोभांचा मृत्यू असे विविध मृत्यू आहेत. त्यात
राग हा एक मृत्यूचा प्रकार असतो. अज्ञान हा सुद्धा एक मृत्यूचा प्रकारच आहे. अहंकारामुळे जेव्हा माणूस चांगुलपणा, माणुसकी, आता इथे माणुसकी म्हणजे कोणाच्याही अज्ञानाचा, गरिबीचा, भोळेपणाचा, कमजोरीचा गैरफायदा न घेणं, ह्यालाच माणुसकी असं म्हणतात. हेच जेव्हा चांगुलपणा, माणुसकी आणि भूतदया विसरून वागतो, तेव्हा त्याच्यातील सात्विकतेचा मृत्यू होत असतो. वासनात गुरफटलेलं त्याचं ज्ञान हरवून बसतात आणि त्या वासनांच्या आहारी गेल्यामुळे ते भरकटत जातात. तोही एक प्रकारचा त्याचा मृत्यूच ठरतो. तशा अवस्थेत असताना जर त्याला शरीराचा मृत्यू प्राप्त झाला तर तो त्या वासनेच्या पापमय लोकात जातो. जे वासनांच्या आहारी जात नाहीत ते तसे भरकटत नाहीत, ते उच्च लोकात जातात. वासनात अडकलेले पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि वासनात अडकलेले असल्यामुळे पुन्हा पुन्हा खालच्या लोकात त्यांच्या शरीराच्या मृत्यूनंतर फेकले जात असतात. जे वासनात अडकलेलेच नाही आहेत ते त्यांच्या शरीराच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातात. जे ब्रह्मज्ञानापासून दूर असतात ते त्यांच्या वासनिक जीवनांमुळे अशा रीतीने जन्ममृत्यूच्या फेरेत अडकलेल्या असतात. इथे वासना ही शरीराची त्याच्या संरक्षण, संवर्धन इत्यादी बाबींसाठी आवश्यक समजली जाते. जे समजदार ते लक्षात घेऊन त्यात शरीराच्या गरजा व्यतिरिक्त जास्त गुंतत नाहीत. ते त्या वासनांच्या आहारी जात नाहीत आणि ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून वाचवले जातात. वासनांच्या गरजांना असत्य म्हणजेच मायेच्या भोवऱ्यात फसलेले असं मानलं जातं. शरीर हे असत्य म्हणजेच मायेचाच भाग असल्यामुळे त्याची तेवढी गरज पुरवावीच लागते आणि त्यालाच योगक्षेम असं म्हणतात. वासनिक भोगात असलेले त्यासाठी युद्ध करतात, त्यात ते मारले जातात. वासना पूर्ण न झाल्यास त्यातून क्रोध किंवा दुःख उत्पन्न होतो. पुन्हा त्या प्रक्रियात तो अडकून घेतो स्वतःला. आणि ज्याला वासनांची सुमर्यादित उपयुक्तता समजली आहे आणि जो स्वतःला आत्मा समजतो, शरीराला त्याचं सार्थ स्थान देतो, तो वासनात कधीच अडकत नाही. परंतु त्यांची शरीराची गरज जर पाहता तो त्या वासनांना त्यांचं यथायोग्य स्थान देऊन स्वतःला त्यापासून सुरक्षित करतो. जो ते समजून करत नाही तो त्या वासनांच्या जाळ्यात अडकून पुन्हा पुन्हा मृत्यूला गाठतो प्रत्येक जन्मात. जो समजतो की ह्या मायावी जगात आत्म्यासाठी काहीच नाही, जे काही आहे ते शरीराच्या सौख्यासाठी आहे, तो तेवढे भोग शरीरापुरतं घेतो. तसा माणूस शरीराच्या वासनांबद्दल त्या भोगात असतानासुद्धा उदासीनच होतो. अशा रीतीने ज्याने इंद्रिय भोगांपासून स्वतःला आणि स्वतःच्या आत्म्याला मुक्त केलेलं आहे त्याला यमदेव स्पर्श देखील करू शकत नाही. परंतु जो त्याच्या इंद्रियांच्या भोगात अडकलेला आहे त्याला यमदेव खेचून नेतो अगदी खालच्या लोकात. वासना असणं म्हणजेच अज्ञान आहे, कारण शरीर हे अज्ञानाचंच एक रूप असतं. त्यातून ज्ञानाच्या अंधारात तो अडकलेला असतो. जसे नशा केलेला माणूस त्याचं भान राखू शकत नाही तसंच हे असतं. वासनेच्या मोहात अडकलेले लोक अखेरीस स्वतःच्या नाशाचा रस्ता धरतात. परंतु ज्यांचा आत्मा वासनेच्या मोहात अडकलेला नाही त्याची दृष्टी स्वच्छ असते आणि तो भ्रष्ट होत नाही. त्याला मृत्यूची भीती नसते. म्हणून अरे क्षत्रिया, ज्याला मृत्यूचीच भीती नको असेल तो कोणतीही व्यर्थ वासना वाढवतच नाही आणि कोणत्याही मोहातही अडकत नाही. जर तुझ्या शरीरात असलेला आत्मा क्रोध आणि लोभाच्या कचाट्यात अडकलेला आहे तर तुझं ज्ञान कधीच पूर्ण होणार नाही. तो क्रोध आणि लोभ तुला अज्ञातातच धरून ठेवेल. तो एक प्रकारच्या वासनेच्या प्रभावाखाली झालेला मृत्यूच असेल. त्या परिस्थितीत तू जरी शरीराने जिवंत वाटत असलास तरी दैविकदृष्ट्या मेल्यासारखाच असतो. अशा परिस्थितीत जेव्हा ज्ञानी माणसाला समजतं की त्याचा मृत्यू आलेला आहे त्यामुळे तो घाबरत नाही. जरी त्याचं मर्त्य शरीर नष्ट झालं
तरीही तो अमर आत्मा स्थिरपणे त्याच्या लिंगदेहासह राहतो. त्याच्यासाठी मृत्यू संपतो. धृतराष्ट्र आता त्याला विचारतो, वेदात सांगितलं आहे की पवित्र मुक्तात्मे जे अवतारी ब्राह्मण आहेत ते त्या अवस्थेत जाण्यासाठी प्रार्थना आणि यज्ञ करतात. असं असताना विद्वान माणसं त्या मार्गाचा अवलंब का करत नाहीत आणि मृत्यूपासून स्वतःची सुटका का करून घेत नाहीत? सनत सुजाता सांगतो, तू म्हणतोस त्या मार्गाने ते जातात ते योग्यसुद्धा आहे. परंतु जे ह्या शरीरालाच प्रधान मानतात आणि आत्म्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांनी जर वासनांचा मनापासून त्याग केला तर ते ब्रह्मपदी जातात. परंतु जर वासनात अडकलेल्या अवस्थेत ब्रह्मपदाची अपेक्षा करत असेल आणि त्यासाठी यज्ञ जर करत असेल तर त्याला त्या यज्ञाचा काहीही उपयोग होत नाही. असं लक्षात घे. अरे क्षत्रिया, वासना शरीराच्या योगक्षेमासाठी असतात. त्यात आत्म्याने लक्ष घालायचंच नसतं. मग त्यासाठी शरीराच्या आणि आत्म्याच्या गरजातील फरक जो समजतो तो हे जे मी सांगतोय ना तेही समजू शकतो. धृतराष्ट्राचा प्रश्न असा आहे की केवळ वासनामुक्तीच्या ज्ञानाने काम होत असेल तर यज्ञासारख्या कर्मयोगाची का आवश्यकता भासते? इथे हिंदू मान्यतेनुसार मुक्ती म्हणजे आत्मानंद नाही आहे, तर पूर्णपणे वासनांच्या इच्छेतून मोकळं होणं असं आहे. आत्मानंद ही एक मधली अवस्था असून त्यातसुद्धा तो वासनांच्या कचाट्यातून पूर्णपणे मोकळा झालेला नसतो. परंतु त्यांचे प्रभाव त्यांनी कमी केलेले असतात. त्या कारणामुळे त्याचे पुन्हा जन्म घेणं थांबत नाही. मुक्ती प्राप्त झाली की ते पुनर्जन्म होणं थांबतं. तरी अशा मुक्त आत्म्यांना काही कामानिमित्त इतर आत्म्यांना मदत करण्यासाठी अवतार हे घ्यावेच लागतात. इथे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे ह्या ना त्या कारणाने आत्म्याचं पुन्हा जन्म घेणं चालूच असतं. मुक्त होण्याआधी तो स्वतःची मुक्तता करण्यासाठी जन्मत असतो. मुक्त झाल्यानंतर तोच आत्मा दुसऱ्यांना मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जन्म घेत असतो. हे असंच असतं. विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही शाळेत जात असतात, पण एक विद्यार्थी शिकण्यासाठी जात असतो तर दुसरा शिक्षक शिकवण्यासाठी जात असतो. कर्मापासून मुक्तता म्हणजे शरीराच्या योगक्षेमात आत्म्याने लक्ष न घालणं असं आहे. अशा परिस्थितीत शरीर त्याचं काम करत असतं आणि त्यात आत्मा ढवळाढवळ करत नाही. त्या अवस्थेत असणाऱ्यांना आत्मानंदी अवस्था असं समजलं जातं. धृतराष्ट्र पुढे विचारतोय, तो स्वयंभू आणि प्राचीन कोण आहे? त्याला या सगळ्या उठाठेवी करण्याचं कारण काय आहे? त्याला हे करण्याची इच्छा का झाली? जो स्वतः अशा इच्छेने बांधलेला आहे तो इतर आत्म्यांचे कसं नियमन करतो आणि हे सगळं करून त्याला काय मिळतं? सनत सुजाता म्हणतायत, स्वयंभूने प्रथम गुण निर्माण केले जे त्याच्या मूळ आध्यात्मिक ऊर्जेचा परिणाम आहेत. त्यातून मोघमपणे सत्व, रज आणि तम असे गुण उत्पन्न झाले. त्यांच्यातून पुढची प्रक्रिया सुरू झाली असं वेद सांगतात. ते 3 गुण त्या स्वयंभूचेच रूप आहे. आपण सगळेच त्या 3 गुणांमुळे उत्पन्न होत असतो. त्या 3 गुणांच्या निर्मितीला जी कारणं होती ती सुद्धा स्वयंभूचाच हिस्सा आहे. वेदही तेच सांगतात. स्वयंभूला स्वतःला पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा झाली. ती इच्छा या सगळ्या विश्वाच्या कारभाराला कारण आहे. जोवर ती इच्छा कार्यरत आहे तोवर अरे क्षत्रिया, हे जग असंच कार्यरत राहणार आहे. त्या इच्छेमुळे स्वयंभू जो साक्षात आध्यात्मिक ऊर्जेचं मूळ आहे प्रथम अवकाश उत्पन्न करतो. त्यात त्याची सगळी आध्यात्मिक ऊर्जा प्रवेश करते. परंतु तो अवकाश सतत वाढत असतो 10ही दिशांनी. त्यामुळे 10 दिशा तयार होतात. तसं होत असल्यामुळे त्याला जो अवधी लागतो त्यामुळे काळ हे परिमाण तयार होतं. कालांतराने विश्वाचा आकार एवढा होतो की त्यात स्वयंभूची सगळी आध्यात्मिक ऊर्जा सामावून आणखीनही जागा उरते.
त्यामुळे त्या ऊर्जेचं विभाजन होऊन ती काही भागात जास्त, तर काही भागात साधारण, तर काही भागात कमी अशी विभागली जाते. त्यामुळे जास्त आध्यात्मिक ऊर्जा असलेल्या भागात सात्विक गुणांचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे साधारण असते त्यात रजोगुणाचा आणि कमी आहे तिथे तमोगुणाचा असे अनुभव येतात. त्यानंतर जिथे आध्यात्मिक ऊर्जाच नाही अशा भागातून त्या आध्यात्मिक ऊर्जेच्या प्रभावामुळे जड ऊर्जा उत्पन्न होते. आध्यात्मिक ऊर्जा आणि जड ऊर्जा. जड ऊर्जा म्हणजे गुरुत्व, चुंबकीय, उष्णता, ध्वनी, विद्युत, प्रकाश आणि स्पंदन. ह्यातला फरक असा आहे की आध्यात्मिक ऊर्जेत चैतन्य असतं. ती स्वतंत्रपणे विचार करू शकते, निर्णय घेऊ शकते. तर जड ऊर्जा पदार्थ स्वरूप असते. तिला कार्यरत करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जेची म्हणजे चैतन्याची आवश्यकता असते. त्याकरता सर्व विश्वात चैतन्य रूपाने आध्यात्मिक ऊर्जाच कार्यरत असते. फक्त फरक असा आहे की तिचं प्रमाण कमी जास्त असतं. जेव्हा फार कमी असते तेव्हा त्यात संवेदना नसतात. जसं तिचं प्रमाण वाढत जातं तसं त्यांची संवेदना क्षमताही वृद्धिंगत होत असते. अशा रीतीने अरे क्षत्रिया या सृष्टीची सुरुवात झालेली आहे. आता धृतराष्ट्र विचारत आहेत, ह्या जगात काही पुण्य जमवण्याचा मार्ग आचरतात तर काही कर्म संन्यास घेतात, ज्याला संन्यास योग असं म्हणतात. त्यातील कोणता मार्ग जास्त श्रेयस्कर ते मला सांगा. कोणत्या मार्गाने माणसातील दोष खऱ्या अर्थाने संपुष्टात येतात? दुर्गुणाने ते मार्ग निरुपयोगी होतात का? सनत सुजाता म्हणतायत, पुण्याचा मार्ग आणि संन्यास हे दोनही आपापल्या प्रकारे चांगलेच आहेत, परंतु शहाणा माणूस संन्यास म्हणजे औदासीन्य मार्ग जास्त विशेष पसंत करतो. कारण पुण्य कमवण्याच्या मार्गात बहुधा तो बऱ्याच वेळा पापच करून बसतो. त्यामुळे त्याला दोनही म्हणजे पाप आणि पुण्य दोन्हीही करण्याची फळं भोगावी लागतात. त्यामुळे त्याचं स्वर्ग आणि नरक ह्याच्यात फिरणं चालूच राहतं. परंतु बुद्धिमान माणूस त्याच्या पुण्यवंत कृत्याने पापाचे परिणाम नष्ट करू शकतो. त्याच्या जीवनकार्यात जर पुण्याचा प्रभाव जास्त असेल तर त्याला हा मार्ग आचरण्यास हरकतच नसते. औदासिन्यामुळे पाप घडत नाही आणि तपस्येमुळे तो फक्त पुण्य जमा करत असतो, ज्यामुळे त्याची आध्यात्मिक ऊर्जा सतत वाढत जाते. असा तपस्वी त्या मार्गाने यशस्वी होतो. आता परत धृतराष्ट्र विचारतोय, पुण्यकर्मामुळे ज्या विविध योग्यतेच्या पातळ्या म्हणजे लोक साधक गाठू शकतो त्याची माहिती मला सांगा. इतर लोकांचीही मला माहिती सांगा. अहो ज्ञानी मुनी, पापकर्मामुळे जो लोक त्याला मिळतात ते मला ऐकायचे आहेत. सनत सुजाता सांगतात की जे ब्राह्मण त्यांच्या योगसाधनेचा सार्थ अभिमान बाळगतात ते मेल्यानंतर ब्रह्मलोकाला जातात. जे ब्राह्मण अभिमानाने त्यांचे यज्ञयाग करतात आणि इतर वैदिक कर्मकांड करतात ते देवलोकाला जातात. काही वैदिक साधक मानतात की वेदाच्या कर्मकांडांचं आचरण बंधनकारक असतं, तसं न केल्यास तेच एक पापकर्म ठरतं. अशा कर्मकांडांच्या क्रिया खरं तर आवश्यक नसतात, पण ते त्या करत राहतात. त्यांना विशेष महत्त्व देण्याची आवश्यकताच नसते. जो सज्जन ब्राह्मणाला शिधा दिल्याशिवाय खात नाही त्याच्या चांगुलपणामुळे तो पुण्यवंत वरच्या लोकात जातो. ब्राह्मणांनी जर आपल्या मोठेपणासाठी गरीब गृहस्थाला त्रास दिला तर तो ब्राह्मण त्याच्या त्या कृत्यामुळे आध्यात्मिक ऊर्जेत खाली उतरतो. स्वतःचं श्रेष्ठत्व साबित करणारा योगी बर्बाद होतो. समाजात राहणाऱ्या ब्राह्मणाने आपल्या यौगिक साधनेचा चव्हाटा करायचा नसतो. तसं केल्यामुळे लोकपाल कोणते? इंद्र, वरुण, वायू, अग्नी, कुबेर आणि यम ह्या देवता नाराज होतात. योग्य साधना करणारे क्षत्रिय त्याप्रमाणे साधना करून आपलं उद्दिष्ट साध्य करू शकतात. जो ब्राह्मण कोणाकडूनही भेटी घेत नाही, जो सर्वांचं मन जिंकतो, जो शांत स्वभावाचा आहे, ज्याचं वेदाचं ज्ञान पुरेसं आहे, तोच ब्रह्मपदाला जाऊ शकतो.
जो वास्तविक संपत्तीबाबत गरीब आहे, परंतु दैवी संपत्तीबाबत म्हणजेच आध्यात्मिक ऊर्जा त्याबाबत तो संपन्न आहे. ज्यांनी यज्ञ केला आहे तो अजिंक्य आणि बेडर होतो. त्याला ब्राह्मण समजायला हरकत नाही. ज्या माणसाने यज्ञ केलेले आहेत आणि देवांना प्रसन्न केलेला आहे तो तरीसुद्धा ब्रह्म जाणणाऱ्या साधकाची बरोबरी करू शकत नाही. कारण यज्ञ करणाऱ्याला त्याच्या कर्मामुळे काही उपाधी लागतात ज्या केवळ ब्रह्म जाणणाऱ्याला नसतात. जेव्हा दैवी शक्ती त्याला मानतात, जरी तो यज्ञ करत नाही, तो खरा सन्माननीय समजावा. अशा साधकाला जरी कोणी इतरांनी मानलं नाही तरी त्याची पर्वा त्यांनी करायची नसते. माणसं त्याच्या स्वभावानुसार वागतात, अगदी सहजपणे, जसं डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असते. परंतु त्याला ओळखणारे ज्ञानी त्याला ओळखतात आणि मानतात. पापात रमलेले, चौर्य करणारे इतर पाप करतात ते योग्य माणसाला कळत नाही. उलट ते त्या ज्ञानी माणसाचा अपमान करतात, कारण त्यांना त्यांची योग्यता समजण्याची कुवत नसते. आता मौन साधनेबाबत सांगतो, ऐक. वैराग्यातील मौन पाळणं ही एक मोठी साधना असते. समाजातील सन्मानाचं आणि मौनाचं जमत नाही, कारण मौन पाळणाऱ्यांना समाज समजूच शकत नाही. त्यांच्याबद्दल गैरसमज पसरतात. परंतु हे जग मान मरातबाचं आहे, त्यामुळे साधारणपणे मौन पाळलं जात नाही. याउलट आध्यात्मिक जगात मौनाचं महत्त्व विशेष असतं. क्षत्रिय या जगात मौनाभरातच राहतात. ते समृद्धी प्राप्त करतात, परंतु त्यांना दैवी कृपा लाभत नाही. वासनांच्या वाटा पुष्कळ असतात, त्या सगळ्या काही थांबवता येत नाही. खरं सत्य यात असं आहे की सच्चा प्रामाणिकपणा, नम्रता, संयम, इंद्रिय निग्रह किंवा औदासिन्य, मनाची शुद्धता, वेदांचा अभ्यास ह्या साधनांच्या मदतीने खरा साधक त्याचा अहंकार आणि अज्ञान संपुष्टात आणू शकतो. इथेच आपण 42वा भाग संपवणार आहोत. भाग 43. धृतराष्ट्र विचारतात, वैराग्यामध्ये मौन आणि ध्यान या 2 गोष्टी येतात. त्यातील फरक काय आहे ते मला सांगा. त्यातलं कोणतं आपल्या दृष्टीने चांगलं आहे? अहो ज्ञानी, मला सांगा, मौन ह्या तपस्या प्रकाराचं महत्त्व काय आहे? वेदांचा अभ्यास केलेला माणूस केवळ मौन आचरून मोक्ष प्राप्त करू शकतो का? आणि मौन आचरण्याच्या पद्धतीबद्दलही सांगा. सनत सुजाता सांगतायत, स्वयंभूला मिळणं वेदाच्या ज्ञानाने किंवा केवळ मौनाने साध्य करणं केवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच आत्म्यालाच काही ज्ञानी मौनी म्हणतात. त्या मौनातून ध्वनी उत्पन्न झालेला आहे, त्यात ओम हा पहिला आहे. धृतराष्ट्र पुढे विचारतात, 4ही वेदांचं ज्ञान असलेला पाप करून भ्रष्ट होऊ शकतो का? सनत सुजाता म्हणतायत, ज्याने त्याच्या वासनांवर नियंत्रण ठेवलेलं नाही आहे त्याने वेद शिकूनसुद्धा काहीही उपयोग नाही. पाप करणाऱ्याला त्याच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. मग तो वेदाचा ज्ञाचा असला किंवा नसला त्याने काहीही फरक पडत नाही. ज्याप्रमाणे पंख फुटलेला पक्षी त्याचं घरटं सोडून जातो, त्याचप्रमाणे वेदाचं ज्ञान त्या पापाचरण करणाऱ्याला सोडून जातं. धृतराष्ट्र म्हणतायत, ते उघड आहे की केवळ वेदाचं ज्ञान असून काहीही होत नाही. त्यासाठी पुण्य वाढणं हे महत्त्वाचं आहे. त्याचा अर्थ असा होतो की हा केवळ एक समज आहे ब्राह्मणात की वेद पापी माणसाला वाचवतात. सनत सुजाता त्यावर सांगतात, अहो महाजन, हे विश्व स्वयंभूच्या विविध प्रवृत्तींमुळे विकसित झालेलं आहे. त्यात नाव, आकार अशा प्रवृत्ती आहेत. तसंच त्या विविध प्रवृत्ती आणि स्वयंभू हे एकरूप नाहीत असं वेदात सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच स्वयंभूमध्ये विलीन होण्यासाठी जे त्या विश्वाचं भाग म्हणून उत्पन्न झालेले आहेत त्यांना त्या प्रवृत्तीतून बाहेर पडावं लागतं. त्यासाठी विविध पद्धतीच्या साधना विशेष आचरणात येतात. आपण जे वासनामय जीवन जगतो त्यामुळे आपण त्या प्रवृत्तीत अडकलेलो असतो. परंतु जेव्हा त्या वासनातून तुम्ही मुक्त होता, पूर्णपणे त्या वासनांच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे आपसुकपणे तो स्वयंभूच्या जवळ जायला लागतो. त्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढत जाते आणि परिणामस्वरूप तो स्वयंभूत विलीन होतो.
तरी अरे क्षत्रिया, त्यानंतरसुद्धा तो स्वयंभूत पूर्णतया विलीन होऊ शकत नाही, जोवर हे विश्व कार्यरत आहे. आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आत्म्याची ताकद वाढवायची असते आणि ते करण्यासाठी मौन आणि ध्यान ह्या साधना उपयोगी असतात. विचार करण्याने आत्म्याची शक्ती खर्ची होत असते. त्यासाठी विचार न करणं हा एक प्रभावी मार्ग आचरला जातो. त्यातून ध्यान मार्ग विकसित झालेला आहे. माणसाच्या मेंदूची रचनाच अशी आहे की तो एकाच वेळी एकच कार्य करू शकतो. त्यामुळे जेव्हा तो विचार करतो त्यावेळी तो इतर कार्य नीटपणे करू शकत नाही. तसंच जेव्हा तो एखाद्या कामावर त्याचं ध्यान एकाग्र करतो तेव्हा तो विचार करू शकत नाही. ह्या प्रवृत्तीचा उपयोग ध्यान साधनेत केला जातो. ही प्राचीन साधना आहे. त्यासाठी साधकाने कशावर तरी त्याचं लक्ष एकाग्र करायचं असतं, अशावर की त्याने त्याची आध्यात्मिक ऊर्जा खर्च होणार नाही आहे. मौनातसुद्धा विचार प्रक्रिया थांबवणं हाच उद्देश असतो. अशा रीतीने जेव्हा तो ध्यान मौन साधना करतो नियमितपणे त्याच्या आत्म्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढत राहते आणि त्यामुळे त्याची सात्विकता सुधारत जाते. हीच प्राचीन साधना पद्धती आहे. त्यासाठी यज्ञाप्रमाणे कोणतेही इतर साधन आणि सुविधा आवश्यक नसते. अरे क्षत्रिया, तुला माहीत आहे की तत्वतः स्वयंभू आणि तुझ्यातील आत्मा एकच आहे. फक्त तुझ्यामधील आत्म्याने अनेक जन्मात विनाकारण विचार करून अगणित अशी आध्यात्मिक ऊर्जा व्यर्थ घालवलेली आहे. ती सगळी पुन्हा प्राप्त करण्यासाठी ध्यान साधना हा एक अतिशय उपयोगी असा मार्ग आपल्या ऋषींनी फार पूर्वीच शोधून काढलेला आहे. आपण बोलण्याने सुद्धा आपली आध्यात्मिक ऊर्जा व्यर्थ घालवत असतो आणि म्हणूनच प्राचीन ऋषींनी मौन हा मार्ग सांगितलेला आहे, जेणेकरून तो बोलणार नाही, त्याची ऊर्जा व्यर्थ घालवणार नाही. अरे क्षत्रिया, केवळ मौन धारणा करून भागत नाही, त्याबरोबरच ध्यान साधना म्हणजेच विचार शून्य अवस्थेत राहणं हे करणं आवश्यक असतं. त्या दोघांच्या मदतीने साधक उच्चपदी जाऊ शकतो. बोलण्याप्रमाणे ऐकणं हे सुद्धा आध्यात्मिक ऊर्जा कमी करण्यास कारणीभूत होऊ शकतं. जर आपण नको ते ऐकत असू, मनुष्य पाप करतो, त्यामुळे सुद्धा त्याची आध्यात्मिक ऊर्जा कमी कमी होत असते. म्हणून साधकाने पापकर्म करू नये असं ठरलेलं आहे. परंतु शरीराच्या योगक्षेमात पापकर्म अपेक्षित असतं आणि ते होणारच, म्हणून त्याच्या निवारणार्थ आणखीन ध्यान करायचं असतं. पुण्यकर्माने आध्यात्मिक ऊर्जा वाढते, म्हणून साधकाने पुण्यकर्मात त्याचा समय व्यतीत केला पाहिजे. जो माणूस त्याचे 4 उद्देश कोणते आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ते 4 उद्देश साध्य केल्याने जे भोग त्याला प्राप्त होतात ते तो भोगतो आणि ते कालबद्ध असल्यामुळे त्यांचा संयम संपल्यावर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ह्या जन्मातील ध्यान साधनेने जे त्याने मिळवलेलं आहे ते त्याला बहुधा त्याच्यानंतरच्या जन्मात उपयोगी येतात. आता धृतराष्ट्र विचारतोय, अहो ऋषी सनत सुजाता, 2 वैराग्य आचरणाऱ्यात एकाला यश प्राप्त होतं आणि दुसऱ्याला प्राप्त होत नाही, असं झालेलं आपण प्रायः अनुभवतो. मग ते तसं का होतं? त्यावर सनत सुजाता सांगतायत, एक लक्षात गोष्ट घे क्षत्रिया, केवळ मौन किंवा ध्यान साधना आणि वरकरणी वैराग्य असून काहीही उपयोगाचं नसतं. कारण मुख्य गाभा आहे तो आध्यात्मिक ऊर्जेच्या व्यवस्थापनाचा. त्यासाठी तो साधक निरीच्छ प्रवृत्तीचा असावा लागतो, म्हणजेच तो सात्विक असावा लागतो. ज्याच्या सगळ्या इच्छा त्याच्या शरीराच्या योगक्षेमापुरत्याच मर्यादित असल्या पाहिजेत. ज्याच्या विचाराची अवस्थाच अशी आहे की त्याला यश हमखास मिळणारच आहे. ज्याची तेवढी तयारी नाही त्याला ते यश मिळण्याची शक्यता नसते. ज्या इच्छा त्याच्या शरीराच्या योगक्षेमापेक्षा जास्त आहेत, म्हणजेच त्याच्या आत्म्याला त्या इच्छांचा मोह झालेला आहे, त्यांनी कितीही साधना केली तरीही तो एक मिथ्याचारच होतो. सनत सुजाता पुढे त्याला सांगतात, तुझ्या चौकशा वैराग्य प्रवृत्तीच्या सर्व बाजूंचा विचार करणाऱ्या आहेत. वैराग्य प्रवृत्ती जी प्रामुख्याने
औदासिन्याच्या धोरणाने साध्य होते तीच ब्रह्मापर्यंत माणसाला पोचवण्यास मदत करत असते. धृतराष्ट्र पुढे विचारतात, निर्दोष वैराग्य म्हणजे काय ते मी आत्ता आपल्याकडून समजलो. त्यामुळे माझ्या त्याबाबतच्या शंकांचं समाधान झालेलं आहे. आता मला सांगा, सदोष वैराग्य कसं ओळखावं? सनत सुजाता सांगतात, अरे राजा, 13 प्रकारची पापमय लक्षणं आहेत. त्यात क्रोध हा प्रमुख असतो. त्यामुळे वैराग्य भ्रष्ट होत असतं. त्यामध्ये द्वेष, भोगांबद्दलची सुप्त वासना, अहंकार, योग्य अयोग्य ह्यातील फरक न समजणं, कौर्य, सुखासीनतेचा मोह, मत्सर, दुःखी होणं, लोभीपणा, आशावादी असणं, गर्व, दुसऱ्याचा अपमान करण्याची इच्छा म्हणजेच दुसऱ्याला तुच्छ समजण्याची प्रवृत्ती, याला अहंकाराचं विकृत रूप असंही समजलं जातं. हे दोष साधारणपणे माणसात असतात. हे 12 टाळणं वैराग्यासाठी आवश्यक असतं. त्यातील एकसुद्धा त्याचं वैराग्य भ्रष्ट करू शकतं. ते माणसात त्याच्या अहंकाराच्या प्रवृत्तीमुळे लपून बसलेलं असतात आणि संधी मिळताच ते प्रकटही होतात. स्वतःचा अहम व्यक्त करण्याची तीव्र इच्छा या सगळ्यांच्या मागे असते. ज्या प्रकारच्या विचारांमुळे आणि त्यातून प्रकट होणाऱ्या कृतींमुळे त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळते आणि ते सगळं तो करू इच्छितो. त्या कृतीमुळे किंवा त्यांच्या विचाराने तो पाप करत असतो, ज्यामुळे त्यांची आध्यात्मिक ऊर्जा कमी कमी होत असते. रजोगुणी आणि तमोगुणी लोक वासनापूर्ती म्हणजेच अंतिम सुख असं समजून त्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की वासनांच्या पूर्ततेतूनच सर्व काही मिळतं आणि ते त्यातच रमतात. परंतु अशी एक वेळ येते जेव्हा त्याला समजते की वासनापूर्ती कधीच पूर्ण समाधान देत नाही. तेव्हा त्याला त्याच्या अपुरेपणाची कल्पना येते. तोपर्यंत असा इसम त्यात पूर्णपणे अडकलेला असतो. त्याला त्या विविध वासनांचं जणू काही व्यसनच लागलेलं असतं आणि त्यातून सुटका होणं केवळ अशक्य असतं. अशी माणसं त्यातच घोटाळत राहतात अनेक जन्मांपर्यंत. आपल्यावर विसंबून असणाऱ्या प्रजेवर त्यांना पेलणार नाहीत असं कर लावून तो भ्रष्ट राजा त्याचा अहंकार पोसत असतो. अशी माणसं स्वतःशिवाय कुणावरही प्रेम करत नाही. त्यांचं प्रेम हे त्यांच्या अहंकाराच्या आविष्काराचा एक भाग असतो. जिथे त्याचा मतलब साध्य होणार तिथे त्याचं प्रेम असतं. परंतु जेव्हा त्याला समजतं की त्याचा स्वार्थ साध्य होणार नाही आहे, तेव्हा त्याचं प्रेम संपुष्टात येतं आणि त्याची जागा तिरस्कार, द्वेष, संताप हे दोष घेतात. चांगुलपणाचा उपयोग वाईट काम करणाऱ्याला दया देऊन करणं हे सुद्धा एक पापकर्म समजलं जातं. म्हणजे चांगुलपणा, दया, क्षमा हे चुकीच्या लोकांना म्हणजे अपात्र लोकांना देणं हे सुद्धा वैराग्याला वर्जच असतं. कारण अशा पापमय लोकांना जर दया दाखवली, क्षमा केली, चांगुलपणाने मदत केली तर त्यांच्या पापकर्माला उत्तेजन दिल्याचं महापाप त्या वैराग्याला लागत असतं आणि त्याची आध्यात्मिक ऊर्जा खालावत जाते. चांगुलपणा, सत्याची चाड, इंद्रिय संयमन, मर्यादा, भोगांबद्दल औदासिन्य, दुसऱ्यांच्या सुखात सहभागी होणं, नम्रपणा, प्रेमळपणा, धीरोदात्तता, चांगल्या कामासाठी चांगल्यासाठी त्याग करण्याची इच्छा असणं, सत्पात्र दान करण्याची प्रवृत्ती असणं, योग्य ठिकाणी सहनशीलता, वेदांचं ज्ञान ही खऱ्या ब्राह्मणाची लक्षणं समजली जातात. ज्याने हे चांगले गुण आत्मसात केलेत आणि त्याचं जीवन त्यानुसार झालेलं आहे, त्याच्यावर लोकपाल देवता प्रसन्न होतात आणि त्याच्या योगक्षेमाच्या सगळ्या गरजा आपसूकपणे पूर्ण होतात. धृतराष्ट्र विचारतात, सामान्य माणसाचा योगक्षेम आणि राजाचा योगक्षेम सारखेच असतात का काही त्याच्यात भेद आहे? सनत सुजाता सांगतायत, राजाचा योगक्षेम त्याच्या राज्यातील लोकांच्या, प्राणीमात्रांच्या योगक्षेमाने व्यापलेला असतो. गृहस्थाचा योगक्षेम त्याच्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या योगक्षेमाने व्यापलेला असतो. एखाद्या उद्योगपतीचा योगक्षेम त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांच्या योगक्षेमा एवढा व्यापक असतो. अशा रीतीने योगक्षेमाची व्याप्ती परिस्थितीनुसार कमी जास्त ठरत असते.
संन्यासाचा योगक्षेम फक्त त्याच्या शरीरापुरताच असतो. सात्विक माणसाच्या इथे दिलेल्या सगळ्या गुणात सत्याची चाळ सर्वात जास्त महत्त्वाची असते आणि त्यानंतर येतो संयम. संयमात येणाऱ्या गुणांची यादी अशी आहे: दैवी आदेशांचं पालन करणं, खोटेपणा न करणं, राग आवरणं, दुःख, तहान, द्वेष यापासून दूर राहणं, दुसऱ्यांच्या दुःखात सहानुभूती बाळगणं, आपली कर्तव्य न विसरणं, दुसऱ्याला त्रास न देणं, दुराभिमान न करणं, खोटा रुबाब न करणं, हे संयम त्याने पाळायचे असतात. असंही समजलं जातं की इथे नमूद केलेले मद दोषाचे भाग समजले जातात. काही त्याग करायचे असतात वैराग्याने. त्यात येणारे प्रशंसनीय त्याग असे आहेत: समृद्धीच्या काळीसुद्धा फार आनंदी न होणं, यज्ञ, प्रार्थना आणि पुण्यकर्मात न रमणं. तिसरं आहे सर्व प्रकारच्या वास्तविक इच्छांचा त्याग करणं. हे साध्य करण्यासाठी अरे राजा, वैराग्याला औदासीन्य आचरता आलं पाहिजे. सुखात असूनही सुखात न रमणं आणि दुःखात असूनही दुःख न जाणवणं, अशा अवस्थेत तो राहतो. म्हणजेच सगळं काही असून नसल्यासारखं त्याचं राहणं असतं. अशा वैराग्याला आलेलं यश आणि अपयश सारखंच वाटतं. तरीही त्यांचं मूल्यमापन तो चिकित्सापूर्वकपणेच करत असतो. एखाद्या परक्या निरीक्षकांसारखंच. अहंकार संपुष्टात आल्यामुळे हे माझं यश अथवा हे माझं अपयश अशी भावना त्याच्यात राहत नाही. कारण तो ओळखून असतो की त्यांचे असे वस्तुतः या सृष्टीत काहीही नाही आहे. तो स्वतःसुद्धा त्यात नसतो हे समजलेला वैरागी धन्यच होतो. त्याला कोणी नातेवाईक राहत नाही, न बायको, न मुलं, न मित्र, तसंच न शत्रू. सत्पात्र दान आणि भेटी देणं नेहमीच पुण्यकारक समजलं जातं. दुसऱ्याच्या गोष्टींना हात न लावणं, कार्यकारण भाव समजून वागणं, त्याचा अर्थ आपण जे करणार आहे, जे बोलणार आहे, त्याचे कोणते शक्य परिणाम होणार आहेत त्याचं भान असणं, त्याची जबाबदारी घेणं हे त्यात येतं. ब्रह्मचर्य पालन हे त्याच्यात येतं. कोणाकडून दान अथवा भेटी न घेणं हे त्याच्यात येतं. त्याची सविस्तर माहिती वेदात दिलेलीच आहे. जो इतक्या सावधगिरीने जगतो तो आध्यात्मिक ऊर्जेत प्रबळ होतो. आता सांगतो, स्वतःला ओळखणं म्हणजे काय. स्वतःची जाण असण्याचे 8 फायदे आहेत आणि त्याची जाण नसल्याचे 8 तोटे आहेत. ज्याचं त्याच्या ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण आहे, त्याशिवाय ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे, भूतकाळ आणि भविष्याचा विचार करत नाही, तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो. अरे राजा, तुझा आत्मा सत्याला धरून राहिला असं बघ. सगळं जग त्या एका सत्यावर विसंबून असतं. संयम, वासनांबद्दल औदासीन्य, स्वतःची जाण, ह्या गोष्टी सत्याच्या अनुचरणासाठी आवश्यक असतात. हे नसणं हा दोष समजला जातो वैराग्यांसाठी. कारण त्याशिवाय तो स्वतःला वैरागी सांगतो तो खोटा असतो. ज्याने हे साध्य केलेलं आहे त्याच्या आध्यात्मिक ऊर्जेत प्रचंड वाढ होते आणि ती त्याची खरी समृद्धी समजली जाते. आता तू मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुला दिली आहेत. ज्या माहितीनुसार जो त्याचं जीवन रचतो तो दुःख आणि जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. धृतराष्ट्र पुढे विचारतायत, आख्यान ज्यांना 5वा वेद असं म्हणतात, त्यात म्हणतात की सगळी चराचर सृष्टी स्वयंभूच्यापासून उत्पन्न झालेली आहे. तर दुसरे काही सांगतात की 4 देवांनी ही सृष्टी तयार केली आहे. आणखीनही काही म्हणतात फक्त 2 किंवा काही म्हणतात फक्त 1च या चराचर सृष्टीचं कारण आहे. ह्यात मी कशावर विश्वास ठेवू की खरं ब्राह्म कोणतं आहे ते. सनत सुजाता सांगतात, ब्रह्म एकच आहे जे सत्य आहे. केवळ अज्ञानामुळे बाकीच्या गोष्टींची चर्चा होत असते. तत्वतः एकच जरी असलं तरी त्याला अनेक गुण आहेत. त्या प्रत्येक गुणांची विशिष्ट अशी ओळख असते. त्यानुसार त्यांचा उल्लेख वेगवेगळा केला जातो. तरी ते एकच असतं. माणसाला अनेक नावं असतात तरी तो एकच असतो. उदाहरणार्थ, एक माणूस कोणाचा पिता असतो तर कोणाचा मुलगा असतो, त्याशिवाय तो बंधू असतो, तर मित्र असतो, वैरी असतो, तटस्थ, अशी अनेक रूपं तो घेत असतो. त्याच्या आयुष्यात ते सगळे त्याचे अवतार मानले जातात.
तो त्यापैकी एका अवतारात असताना काही विशिष्ट प्रकारे वागतो, तर दुसऱ्या अवतारात आणखीन वेगळा वागत असतो. त्याचप्रमाणे ब्रह्माचं सुद्धा अनेक अवतार आणि त्याची विविध नावं असतात आणि ते त्या अवतारानुसार वागत असतात. तो त्या देवतेचा स्वभाव म्हणून समजलं जातं. तसंच हे आहे, ज्याला ज्या गुणाची तारीफ, तो त्या गुणाची भक्ती करतो किंवा त्या गुणाचा तो यज्ञ करतो, ज्यामुळे त्याला त्या गुणाचा उपयोग होईल. ज्या गुणाने त्याचा फायदा झाला तो त्या गुणालाच मानतो, इतर गुणांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक देव असल्यासारखं वाटतं. धृतराष्ट्र परत विचारतो की अहो मुनी, काही देवता पुरुष तर काही देवता स्त्री रूपात असतात, असं का असतात? सनत सुजाता सांगतात, अरे क्षत्रिया, मगाशीच आपण पाहिलं ना की अनेक अवतार एकाच ब्रह्माचे असतात, तसेच पुरुष आणि स्त्री रूप त्या देवतांची असतात, कारण त्या देवतेत ह्या दोन प्रवृत्ती असतात. म्हणजे पुरुषी स्वभाव आणि बाईचा स्वभाव अशी दोन असतात. वैरागी त्यातील ज्या स्वभावाची साधना करील त्याला त्या स्वरूपात ती देवता प्रसन्न होते आणि त्याची मदत करत असते. पुरुषी स्वभाव थोडा बेपर्वा, उद्धट, घमेंडखोर, कधी दयाळू, अस्वस्थ, शंकाखोर, आगाऊ आणि आळशी असा असतो. त्याप्रमाणेच देवतेचं नरस्वरूप काम करतं. म्हणून देवतेच्या त्या रूपाची साधना करणं कष्टसाध्य असतं, परंतु खरा वैरागी तेच करतो. परंतु प्रपंचात असलेला गृहस्थ बाईच्या स्वभावाची पूजा करणं पसंत करतो, कारण तो स्वभाव देवतेचं स्त्री स्वरूप स्त्रीचा स्वभाव व्यक्त करते. तो आहे काळजीपूर्वक, नीटनेटका, ममतापूर्वक, नम्र, प्रेमळ, शांत, सावध, मेहनती. अशा भिन्न वागणुकीमुळे देवतेचं स्त्री स्वरूप धारण भक्तासाठी जास्त भावत असतं. अरे राजा, सामान्य माणसाला देवतेचं स्त्रीरूप जास्त सोयीस्कर असतं. त्या जोड्या अशा आहेत, विष्णू लक्ष्मी, गणपती सरस्वती, शंकर पार्वती. ते लोक मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत, कारण ते त्यांच्या इच्छापूर्तीपाठी लागलेले असतात. त्यांना त्या इच्छा पूर्ण होणं मोक्षापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणेच ते होत असतं. त्या साधनांचा मोक्षाशी काहीही संबंध नसतो. कर्मकांड, योगसाधना, ध्यानसाधना अशा सगळ्या प्रकारच्या साधनांमुळे त्यांना ते रूप आणि त्यापासून जे फायदे मिळतात, परंतु मोक्ष मिळत नाही, कारण त्यांना मोक्ष नकोच असतो. जे ब्रह्मज्ञानासाठी त्या सगळ्या साधना करतात त्यांना ब्रह्मज्ञान मिळतं, परंतु जर त्यात यश मिळालं नाही तर तो मौनव्रत सांभाळतो, ज्याला दीक्षाव्रत म्हणतात. दीक्षा शब्द आला ज्याचा अर्थ आहे वचनबद्ध राहणं. ज्याला जे अपेक्षित आहे त्याला ते मिळतं, प्रयत्न प्रामाणिक मात्र असलाच पाहिजे. ज्याला ब्रह्मज्ञानाचा अनुभव नाही, असे जे फक्त त्याबद्दल वाचन केलेलं आहे, त्यांना ज्ञानी समजलं जात नाही. त्यांना शिकलेलं असंही समजलं जातं. शिकलेलं आणि अनुभवी यात फार मोठा फरक असतो आणि म्हणूनच क्षत्रियांनी केवळ शिकलेलं आहे म्हणून त्याला ब्राह्मण समजणं चुकीचं असतं. फार प्राचीन काळी अथर्वने महान ऋषींच्या सभात जे गायलं त्याला छंद असं म्हणतात. केवळ छंद शिकला म्हणून काही तो ज्ञानी होत नाही. ते सगळे वरवरचं असतं. त्याला अनुभवाच्या क्षेत्रात काही स्थान नसतं. अशांना वेद समजले असं समजणंसुद्धा गैर आहे. केवळ मनाने साधना केली म्हणून त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. खरं ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या माणसाला स्वयंभूची मान्यता असावी लागते आणि ती मान्यता मोठ्या तपस्येने आणि उच्च कोटीची आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केल्यानंतरच प्राप्त होत असते. तशी मान्यता मिळण्यासाठी इतर उच्च कोटीच्या ऋषींची सुद्धा मान्यता असावी लागते. अशा अनेक चाचण्यानंतर ते ज्ञानाचे दरवाजे उघडतात आणि म्हणूनच ब्रह्मज्ञान सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट नसते. अरे राजा, केवळ ध्यान साधनेने माणसाला सिद्धी मात्र प्राप्त होऊ शकतात, ज्या त्या देवतांच्या प्रसन्न होण्यामुळे त्या मिळतही असतात. परंतु ज्ञान मिळणं आणि सिद्धी मिळणं ह्यात महद अंतर आहे. ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला सगळ्या सिद्धी देवता प्रसन्न होतात. म्हणून त्याला जर पाहिलं असेल तर ती सिद्धी सहजपणे प्राप्त होत असते. परंतु अरे क्षत्रिया,
जसा ज्ञानी सहसा त्या सिद्धी वापरत नाहीत, कारण निसर्ग स्वाभाविकपणे त्यांना अनुकूल होत असतो. तशा परिस्थितीत त्याला सिद्धींची आवश्यकताच नसते. ज्याला समजलेलं आहे की आत्मा आणि जीव म्हणजे शरीराची कार्यकारी ऊर्जा हे वेगळे आहेत, तो योगक्षेमाचं वेगळं महत्त्व समजतो आणि काय जीवाची गरज आहे, काय शरीराची गरज आहे, काय आत्म्याची गरज आहे हे समजून त्याप्रमाणे त्याच्या इच्छांचं व्यवस्थापन तो चांगल्या प्रकारे करू शकतो. जीव शरीराबरोबर येतो आणि शरीराबरोबरच नष्ट होतो, परंतु त्याच्या योगक्षेमाच्या कामात जे झालं त्याची नोंद मात्र आत्म्याच्या बरोबर असलेल्या लिंगदेहातच केली जाते आणि ते सगळं आत्म्याला भोगावं मात्र लागत असतं. म्हणूनच आत्म्याला जीवाच्या कारभारावर सुद्धा ध्यान द्यायचं असतं. केवळ वनात राहिल्यामुळे किंवा केवळ ध्यान केल्यामुळे त्याला त्याच्यातील आत्म्याचं दर्शन होत नाही. जरी तो त्याच्याशी संपर्क करू शकत असला तरीही तो खरा मुनी ज्याने आत्म्याचा अनुभव घेतला आहे. तो आत्म्याचा अनुभव त्याला शरीराच्या म्हणजेच जीवाच्या माध्यमातूनच घ्यावा लागत असतो. म्हणून त्याचं जीवाचं व्यवस्थापन चांगलंच असावं लागतं. जीवाचा छळ करून आत्मज्ञान कधीही प्राप्त होत नाही. जीव आणि आत्मा यांच्यातील संधान अचूक जर असेल तर तो योगी धन्य समजावा. ज्याला ते झालेलं आहे त्याला या विश्वाचं व्याकरण म्हणजेच कार्यकारण भाव समजलं आहे असं म्हणता येईल. त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. अशा व्यक्तीला खरा ब्राह्मण समजता येईल. क्षत्रियसुद्धा तपस्या करून त्या पदाला जाऊ शकतो. तो क्रमाक्रमाने त्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढवत गेला तर तो अखेरीस ब्रह्मपदाला पोचतो. हे जे मी सांगितलं ना ते तू चांगलं समजून घे. आणि इथेच आता सनत सुजाता पर्व भाग 43 आपण संपवणार आहोत.